सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा करिअरच्या दृष्टीनं तुमच्यासाठी चांगला राहील. नोकरदार लोकांना चांगल्या ऑफर्स मिळतील. सामाजिक स्तरावरती लोकांची मनं जिंकण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. जोडीदारासोबत सुरू असलेला वाद आज सुटेल. नातेवाईकांना तुम्ही भेटाल. मुलांची प्रगती पाहून तुम्हाला मनापासून आनंद होईल. राजकारणातील लोकांसाठी दिवस चांगला जाईल. आज तुम्हाला नवीन पद आणि प्रतिष्ठा मिळेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की राजकारणातील लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही उत्साहानं भाग घ्याल. तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. आर्थिक बाबी विस्कळीत होतील. कोणतंही काम लवकर पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. जोडीदाराशी तुमचा वाद होऊ शकतो. नवीन मालमत्ता तुम्ही खरेदी कराल. गुंतवणुकीमध्ये तुमचे पैसे हे बुडू शकतात, त्यामुळे सावध रीतीनं काम करा. जोडीदारासोबत काही वाद चालू असतील तर ते वाद आज संपुष्टामध्ये येतील. आज संध्याकाळी तुमच्या मुलांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी असेल. सामाजिक स्तरावरती नकारात्मक परिणाम तुम्हाला मिळतील. मनामध्ये फक्त तुम्ही सकारात्मक विचार ठेवा. अनोळखी व्यक्तीला मदत करण्याची तुम्हाला संधी मिळेल. परदेशातून आयात निर्यात व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला आर्थिक लाभ होईल. समस्यांना तुम्हाला आज सामोरं जावं लागेल. तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे आज दूर होतील. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला वरिष्ठांकडनं सहकार्य मिळेल. तुम्ही आनंदी असाल. गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ मिळतील. कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मुलांची प्रगती पाहून तुम्ही आनंदी व्हाल. घरामध्ये तुमचे वाद होऊ शकतात. मित्रांसोबत तुम्ही फिरायला जाल. सामाजिक स्तरावरती नकारात्मक परिणाम तुम्हाला मिळू शकतात. अनोळखी व्यक्तीला मदत करण्याची एक संधी तुम्हाला मिळेल. एखाद्या मित्राला तुम्ही उधार पैसे देण्याचा विचार करत असाल तर ते तुम्ही देऊ शकता. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला आजूबाजूच्या विरोधकांपासून सावध राहावं लागेल. काही प्रतिकूल बातम्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. अचानक एखादा प्रवास तुम्हाला घडू शकतो. पैशांचे व्यवहार करण्यापूर्वी तुम्हाला सावध राहावं लागेल. अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागेल. अधिकाऱ्यांशी बोलताना कुठल्याही चुकीच्या शब्दांचा वापर करू नका, नाहीतर अधिकाऱ्यांशी तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमची कामं रखडण्याची शक्यता आहे. तुम्ही आज थोडेसे आनंदी राहाल, कारण तुम्हाला गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होतील. कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. तुमच्या मुलांची आज प्रगती होईल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला राहील. शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. जोडीदाराशी तुम्ही कुटुंबाची ओळख करून द्याल. सामाजिक स्तरावरती चांगले परिणाम मिळतील. नवीन काम करताना तुम्ही वडिलांचा सल्ला घ्या. थोडासा मानसिक ताणतणाव तुम्हाला राहू शकतो. तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील
आणि तुमचं लग्न देखील नक्की होईल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास तोळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल विनाकारण चिंतेमध्ये राहाल. तुमच्या स्वभावामध्ये चिडचिडेपणा येईल. तुमचा संवाद थोडा कमी होईल. प्राणायाम करून ताण तुम्ही कमी करू शकता. बाहेर फिरायला जाण्याचा तुम्ही प्लॅन करू शकता. वाहन चालवताना मात्र तुम्ही जपून चालवा. तुमचं मालमत्ता खरेदीचं स्वप्न हे पूर्ण होऊ शकेल. शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. सामाजिक स्तरावर देखील तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. तुम्ही आज तुमच्या प्रेयसीची कुटुंबाशी ओळख करून देऊ शकता. नवीन काम करताना तुम्ही तुमच्या आईचा सल्ला अवश्य घ्या. आज संध्याकाळची वेळ तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या सेवेमध्ये व्यतीत कराल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या धैर्यामध्ये वाढ होईल. नोकरीशी संबंधित लोकांना नवीन कामं सोपवली जातील. सहकाऱ्यांसोबत तुम्ही काम कराल. बोलण्यामध्ये तुम्ही गोडवा ठेवा. जोडीदारासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकाल. आज तुमच्या मनातील सुप्त इच्छा पूर्ण होतील. तुमच्या भावाच्या लग्नातील अडथळे आज दूर होतील. आज कोणताही व्यावसायिक निर्णय घेताना तुम्ही तुमच्या भावाचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी समस्यांनी भरलेला राहील. कुटुंबातील सदस्यांशी तुम्ही नीट बोला, अन्यथा तुमच्या शब्दांचा गैरफायदा घेतला जाईल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या लग्नाचा प्रस्ताव हा मंजूर केला जाईल. जोडीदारासोबत दैनंदिन गरजांविषयी तुम्ही चर्चा कराल. कोणतंही काम तुम्ही प्रलंबित ठेवू नका. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना जेवण खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंददायी राहील. मनाच्या चंचलतेवरती तुम्ही नियंत्रण मिळवाल. प्रेमजीवनामध्ये तुमच्या बदल होतील. मातृपक्षाकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होताना दिसतील. आरोग्याची तुम्ही काळजी घ्याल. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरे कपडे दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा खर्चाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही निष्काळजी राहाल. तुम्हाला खूप मोठे परिणाम भोगावे लागतील. कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही भावंडांशी सल्लामसलत करून घ्या. तुमची तब्येत संध्याकाळी अचानक बिघडू शकते. तुम्हाला थोडा थकवा जाणवेल. त्यामुळे तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. मातृपक्षाकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य राहील. बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांचं स्वप्न पूर्ण होईल. तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. व्यवसायामध्ये उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. आर्थिक लाभ होतील. भावंडांकडनं तुम्हाला चांगला नफा मिळेल. आज नातेवाईकांसाठी तुम्हाला पैशांची व्यवस्था करावी लागेल. आज वडिलांचा सल्ला तुम्हाला फायदेशीर राहील. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.